असं म्हणतात की कधीतरी असा पण दिवस असावा तिथं आपण एकदम असं रिलॅक्सपणे निवांत बसून आपली कामं करू. तर नेहमी नाही होत असं, कधी आपण बाय बाय टाटा कधी गुड बाय गया. कामं असतात आणि कामाचंच टेन्शन आपल्याला जास्त असतं, तर आपण नाही करू शकत असं रिलॅक्स. तर मी सध्या बसलेले आहे आणि मला भरायचे फॉर्म एक्झामचे. तर मी बघत होते थोडे व्हिडिओज वगैरे आणि मॉर्निंगला लवकर झालं, तसे कामं पडलेत माझे पण म्हटलं काम होते रहते यार, इसमें क्या है चलो. तर मग मी लॅपटॉप काढला, तुम्हाला दाखवते आणि थोडेसे बघितलं मला जे फॉर्म भरायचे होते ते काय मला म्हणजे नाही आहेत सध्या अवेलेबल. त्याची तारीख वाढलेली आहे, त्याच्यामुळे मी नंतर भरणार आहे ते फॉर्म. आणि आत्ता तर मग मी सॉंग्स ऐकत होते. सॉंग्स तुम्हाला दाखवते, छान सॉंग्स लागले होते बघा. आता मी गाणे चालू नाही करू शकत आहे, पण मी दाखवते तुम्हाला. खूप छान छान गाणे, एवढे छान मूड बनला ना माझा. इथेच बसले मी, इथे चार्जिंगचं पॉईंट आहे ना, त्याच्यामुळे इथे बसले आणि मस्त मी सॉंग्स ऐकत होते. छान माझा एकदम एवढा छान माझा मूड बनला की बस, म्हणजे इच्छाच नव्हती काही करायची, असं उदास वाटत होतं. पण आता छान वाटतंय मला खूप. तर म्हटलं चला तुमच्याशी हा छोटा मोठा व्हिडिओ शेअर करावं. आणि ते तुम्हाला सांगायचं राहिलं की सोनम वांगचुक म्हणून जे आहेत ना, त्यांचं सध्या उपोषण चालू आहे. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कळवा. कारण माझं तर असं मत आहे की बाबा त्यांनी हे उपोषण, आता जवळजवळ 18 दिवस झाले त्यांचं उपोषण चालू आहे. तर बघायला गेलं तर हा खूप मोठा पिरियड आहे. एवढ्या दिवस कोणी उपाशी म्हणजे राहणं खूप मुश्किल आहे. आणि हे सगळं आपल्यासाठी करत आहेत, शिक्षण जे घेत आहेत, ज्या पेपर फुटी वगैरे होत आहेत त्याच्यासाठी ते करत आहेत. आणि त्यांनी कोणाच तरी मला वाटतं राजीनामा मागितलेला आहे. तर या संदर्भामध्ये पण मला म्हणजे कमेंट्स करा, तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं. आणि कमेंट्स करायसारखं नाही आहे खरं तर हे, पण मला असं वाटतं की त्यांचं उपोषण आता सुटायला पाहिजे. बस एवढंच मत आहे माझं. काही पण असू दे तिकडं, एखादा एवढा चांगला व्यक्ती आहेत ते, मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे उपोषण सोडायला पाहिजे. आता विषय सविस्तर तुम्हाला कळूनच जाईन. इंटरनेटवर खूप सारे व्हिडिओज आहेत, त्याच्याबद्दल घ्या माहिती. मग चला, मी तर काय सहजच व्हिडिओ बनवला होता, तर म्हटलं हा विषय पण त्याच्यामध्ये आपण ॲड करूयात, बोलूयात. बाकी काय म्हणताय नक्कीच कळवा. या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. बाय बाय, शुभ दिवस.